तर घायवळ प्रकरणावरून ठाकरे सेनेचे नेते संजय राऊतांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली। देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतात, हे सरकार गुंडांना पोसतं असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। आमदार राम शिंदेंच्या सूचनेवरून शस्त्र परवाना दिल्याचा दावा करत भाजपनं प्रचारात सर्व गुंडांना डोक्यावर घेतलं होतं असंही ते म्हणाले। तर हे सगळे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे आहेत, ते तुमच्यासोबत असताना योग्य आहेत का असा सवाल भाजप नेते नवनाथ बन यांनी केलाय। एक कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवत आहेत। स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला। असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना, नाकारलेला आहे शस्त्र परवाना। हे सगळे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचे हे शिवसैनिक आहेत। तुमच्या सोबत जेव्हा हे शिवसैनिक होते तेव्हा ते योग्य होते का? आज ते भारतीय जनता पार्टी, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत, तर तुम्ही त्याला गुंड म्हणतायत। संजय राऊत गुंडांना घेऊन चालण्याचं काम तुम्ही केलं होतं। नाशिकमध्ये तुमच्या रूपानं कशा पद्धतीनं गुंडगिरी चालवली जात होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।